च्या बातमीकडे जालन्यामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतोय। हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात येतो अशी स्पष्ट नोंद आहे। त्या मागणीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यामधील सकल बंजारा समाज, संपूर्ण बंजारा समाज नाही तर लगतच्या जिल्ह्यातील पण बहुतांश बंजारा समाज उद्याच्या या भव्य दिव्य अशा मोर्चाला येणार आहे। राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असतानाच राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर राज्याचे आदिवासी नेते आणि भाजपचे आमदार संजय पुराम यांनी कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेणार नाही, अशी वेळ आली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू अशी भूमिका घेतलेली आहे। देवरी विधानसभेचे आमदार आहेत संजय पुराम, हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। संजय भाऊ, आदिवासी बहुल जिल्हा आपला आहे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली, आपली काय भूमिका आहे? खरं म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी हे का केलं हे सगळ्यांना समजलेलं आहे। वोट बँकच्या चक्करमध्ये त्यांनी समस्त समाजाला कन्फ्यूज करण्याचं काम केलेलं आहे। आमचा आदिवासी समाज कन्फर्म आहे, आम्ही कन्फ्यूज राहत नाही, कारण संविधानामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला तरी कोणालाही कुठेही घुसवता येत नाही, कोणत्याही जातीला कोणत्याही जातीमध्ये आणता येत नाही। आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे कोणता आमदार कितीही पत्र देतील तरी त्याचा काही फायदा होणार नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्राचे आम्ही 25ही आमदार आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल, आम्ही त्यांना येऊ देणार नाही। यदा कदाचित असं जर झालं तर आम्ही देखील न्यायालयीन लढाई लढू आणि आम्ही जमिनीवर देखील लढाई लढू। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी सरकारला धारेवर धरलंय। आरक्षणामुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याचं विधान शरद पवारांनी केलंय, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं स्थापन केलेल्या समितीवरही शरद पवारांनी बोट ठेवलंय। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। दोन समित्या केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या। याचा अर्थ आजच्या राज्य सरकार यांना प्रश्न सोडवायचा का सोडवायचा नाही, कर्तृत्व वाढवायचं अशी चित्र आज या ठिकाणी बघायला आणि म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राच्या मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक वीज ही पुष्कळला गेलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे। आपल्याला माहिती आहे पवारसाहेब कशाकरता प्रसिद्ध आहेत। पवारसाहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवारसाहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू। राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी थेट मराठा ओबीसी समाजाच्या लग्नाच्या विषयावरून जरांगेंना आव्हान दिलंय। तुम्ही ओबीसी समाजात आलात तर मग आता 11 ओबीसी मुलांचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव हाकेंनी दिला होता। त्याला मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय। तुम्हाला धनगर आणि मराठा समाजात वाद लावायचा आहे का असा सवाल जरांगेंनी हाकेंना विचारलाय। आमच्या लेकरांवर बोलायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्नही जरांगेंनी उपस्थित केलाय। सरकार म्हणून आम्हाला कोणत्याही घटकाला नाराज करायचं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर दिली होती। त्यावर मनोज जरांगेंनी अजितदादांचा चांगला समाचार घेतलाय। कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला आता असा सवाल जरांगेंनी अजित पवारांना केलाय, तर अजित पवारांनी कार्यकर्ते पाळलेत असंही जरांगे म्हणाले। त्याचबरोबर जरांगेंनी भुजबळांचा येवल्याचा अलिबाबा असाही उल्लेख केलाय। तर परळीच्या लाभार्थी गँगनं सर्व वंजारी ओबीसी बदनाम केलेत असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय।
आम्ही सर्वाधिक आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही. आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे, राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे. काय अन्याय व्हायचं राहिला? अन्याय व्हायचा काय राहिला? असून दिलं नाही तेव्हा अन्याय वेगळाच, तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय वेगळाच. एक इकडचा येवल्याचा अलिबाबा 40 चोर, तो अलिबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर? अलिबाबा दिसतंय का नाही? पांढरी फकाट दाढी, चष्मा, ते कसा राईट दिसतोय शिक्का, जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा. असे पाळलेत ते परळीची लाभार्थी गँग, त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले. त्या गँगने आता यांना बोलताय ना, त्या गँगीचे 2 नेते विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले. आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते. आतापर्यंत मराठ्याचा केला, आता धनगराचा करायला लागली. ती अशी आहे, त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात. ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते. मराठा आरक्षणाच्या GR नंतर राज्यातील ओबीसी नेतेही आक्रमक झालेत. त्यावरून आता मनोज जरांगे, भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंमध्ये रोज शाब्दिक वाद सुरू झालेत. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. नेत्यांनी कितीही राजकारण केलं तरी समाज वास्तविकता समजून घेतो, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही. समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या संस्थेच्या कार्यशैलीबाबत अनेक आक्षेप आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी सारथी संस्थेला भेट देणार आहेत. शिष्यवृत्ती आणि निधीतील अनियमितता, सारथी संस्थेद्वारे परदेशात शिक्षणासाठी राहणाऱ्या आणि जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या निधीचा मुद्दा, अशा अनेक अडचणी आता समोर येत आहेत. तर सारथी संस्थेबाबत नेमके काय आक्षेप आहेत ते आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात. सारथीद्वारे परदेशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सरकारनं अचानक शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचाही आक्षेप आहे. संस्थेला मिळालेला निधी पूर्णपणे खर्च न झाल्यानं अनेक योजना अंमलात न आणल्याचा आरोप होतोय. सारथी संस्था स्वायत्त तरीही सरकारकडून समान धोरणाची सक्ती नसल्याचा आरोप. संस्थेच्या कारभारामध्ये प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाल्याची तक्रार. संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि योजनांवर वेळोवेळी सवाल उपस्थित झालेत. संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी होतीये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रणशिंग फुंकलाय. नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गोल्फ मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता गोल्फ क्लब मैदानापासून सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कोर्टावर निशाणा साधण्यात आलाय. तसंच चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये अवैध हप्तेबाजी सुरू असल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय. पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर अभयारण्यातील वनजमिनीची अदानी समूहाला देण्यात आल्याचा आरोप सामनामधून आज करण्यात आलाय. तर काय आरोप करण्यात आलाय सामनामधून आपण पाहूयात. चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये खाण उद्योगाचं काम वैध अवैध पद्धतीनं सुरू आहे. त्याची हप्तेबाजी वरपासून खालपर्यंत इमाने इतबारे चालली आहे. झाडे तोडण्याची आणि त्यासाठी बिल्डरांना मोकळं रान द्यायचं. आता पालघरच्या तुंगारेश्वर अभयारण्यातील जमिनी अदानी समूहाला देण्यात आल्या आहेत.
सरन्यायाधीश साहेब हे उद्योग स्वच्छ हवेचे मारेकरी आहेत. या उद्योगपती बिल्डरांना, ठेकेदारांना आधी वठणीवर आणा. हवा, पाणी अशुद्ध करणाऱ्या अनेक प्रकरणांच्या खटल्यामध्ये मात्र शांतता, कोर्ट थंड आहे अशीच परिस्थिती आहे, अशी टीका आजच्या सामनामधून करण्यात आली आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं 22 मे रोजी सुनावणी पूर्ण झाली आणि खटला निकालासाठी राखून ठेवला होता. 2025च्या वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेनं मंजुरी दिल्यानंतर काही तासातच एप्रिलच्या सुरुवातीला हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. 17 एप्रिल रोजी न्यायमूर्ती संजीव खन्नांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सरकारला या सुधारणांच्या आधारे देशभरातील वक्फ मालमत्तांचं स्वरूप बदलण्याचा किंवा त्यांची स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न करण्याविरुद्ध न्यायालयानं हमी देण्यास सांगितली होती. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलाय. CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलाय. आज राजभवनामध्ये सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आचार्य देवव्रत हे जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आचार्य देवव्रत हे हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्रमध्ये प्राचार्य होते. त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मोलाचं काम केलंय. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यामध्ये पार पडलेल्या मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये यंदा विश्वास पाटील यांच्यासह रंगनाथ पठारे आणि भालचंद्र नेमाडे यांचीही नावं चर्चेमध्ये होती. पण अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर साहित्य महामंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. दरम्यान आगामी मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. प्रत्येक मराठी लेखकाचं एक स्वप्न असतं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं आणि अनेक श्रेष्ठ लेखकांच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग आला नव्हता काही कारणामुळं. पण ही संधी मला सातारकरांनी दिली आणि माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय याचा मला खचितच आनंद होतोय. खूप ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेला हा गाव आहे, हा मुलूक आहे जिथं महाराणी येसुबाई आणि महाराणी दुर्गादेवी ह्या जन्मभराची जवळजवळ कैद भोगून दिल्लीवरून परत साताऱ्यामध्ये आलेल्या होत्या. तर अशी ही पुण्यभूमी आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मुलखाचा एक वेगळा मुलूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा अजब ऐतिहासिक वेगळ्या मुलखामध्ये मला अध्यक्षपदाचा मान मिळतो आहे. तो दिल्याबद्दल तमाम मराठी रसिकांना आणि तिथल्या जनतेला सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. तर विश्वास पाटील यांची ग्रंथसंपदा आपण जाणून घेऊयात. पानिपत, संभाजी, चंद्रमुखी, महानायक, शिवाजी महासम्राट, काल, मार्क्स, व्यक्ती आणि विचार, क्रांतीसूर्य, रणांगण, पानिपतचं रणांगण, पूर्णवाद आणि गांधी, चिंत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करत विश्वास पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. ते काय म्हणतात आपण पाहूयात. पानिपतकार विश्वास पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानं आनंद वाटला.
अनेक थोर व्यक्तिमत्वांना विश्वास पाटील यांनी आपल्या लेखणीतून जिवंत केलंय. त्यांची निवड अभिमानास्पद असून मराठी साहित्याचा गौरव वाढवणारी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी ट्विटद्वारे दिली आहे.